यावेळेची गणपती, आता गणपती जस्ट वर बघितलं त्यावरती सिंहासन असते. आपण मस्त गणपती तो बाळूमामांच्या रूपात. तर नमस्कार, कैसे हो, कसं का, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आज आपण परत एकदा बापटक्यामध्ये चाललो आहोत पार्ट 2साठी. सो बघूयात तयारी कितपर्यंत आलेली आहे. मागच्या महिन्यातच आपण गेलो होतो बापटक्यामध्ये. आता हा जुलैचा महिना आहे, ऑगस्ट 27 ऑगस्टला गणपती बाप्पा येणार आहेत. तो जाऊया बापटक्यामध्ये आणि तयारी कुठपर्यंत आली आहे ती बघूया. तर मित्रांनो, फायनली आपण रेग्युलर प्लेसच्या इथूनच चालू करतो आहे आपला व्हिडिओ. आणि इथे आता थोड्या प्रमाणात तरी गणपती दिसत आहे. ती पाठीमागची बरोबर दिसत नाही, ती चिमणी आहे, तिथेच थांबलो आहे आपण. आणि बऱ्यापैकी आता सध्या मूर्त्या दिसत आहेत आपल्याला. या शेडमध्ये मागच्या वेळेस एक सुद्धा मूर्ती नव्हती, जसं तर तुम्हाला आठवत असेल, मागचा व्हिडिओ बघितला असेल तर. सध्या आता तशा प्रकारे गणपती बाहेर पण चालले आहेत. आता इकडे बघूयात आपण, चालत जाऊ की आपल्याला गणपती बाप्पा किती दिसत आहेत. यावरचे या काहीतरी वेगळ्या मूर्त्या आहेत. आणि तिथे खालते त्याचे हात पण आहेत. या हाताची साशी, सॉरी, साशींमध्ये आता घालून ठेवलं असणार आहे ऑब्विसली बॅस्टर. ते सुकल्यानंतर ते काढणार आणि हात परत जोडायला घेणार मॅन्युअली. आता हे काढायला लागलेत, तिकडे जाऊन साच्यातून काढताय गणपती. गणपती नाही घेतले राव, मोठ्या मंडळाचे इथे असतात. मोठे गणपती नाही घेतले यावेळेस. तो आता आलो आहे मोठ्या शेडमध्ये. आपण मोठ्या शेडमध्ये बघू गणपती काय काय विषय. बापरे, बघ चालले बाप्पा. एकच मूर्ती आहे, त्याची पाठीमागची कमान. आणि इथे यावेळेची गणपती, आता गणपती जस्ट वर बघितला मी, नागांच्या वर उभारलेला. मस्त आहे गणपती. तर हा कुठला आहे ह्याचं पण जोपर्यंत हे नाही दिसत तोपर्यंत कळणार नाही, साच्यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत. हा आत्ता जरासा वेग पकडलेला आहे गणपती बाप्पा करायला. वेगानं चालू होता गणपती करायचे. चला आता जाऊयात पुढच्या याला. इथनं अजून पुढे पण जायचं आपल्याला, त्या बाजूला. मागच्या वेळेस तिकडे जायचं राहिलेलं होतं आपलं. सो योगा इथे साच्यामध्ये ठेवला. आता काढायला आले साचा. हा पण येऊ तोपर्यंत काढतील. हा बघूयात. आता सध्या एक साचा पण काढताना बघितला, आपण काढतील थोड्या वेळात. येताना बघूयात काढताना.
आपले मित्र भेटलेत आता जस्ट मी सबस्क्राईब केलं आपल्या चॅनलला 1 2 3 4 5 दादा घेतले तर अशा प्रकारे इथं साच्यामध्ये घालायचं चालू आहे गणपतीचं. तसं तुम्ही आता बघितलं मस्तपैकी गणपती वगैरे चालू आहेत आणि तिथं कॉपीराईटचा विषय येणार आहे आपल्याला. टिम 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 टिंबारे. चला जाऊयात आता. इथे पण कलरचा गणपती आहेत, मस्त मोठे शेड आहे तिथे. यांचं काय चला घेतले वेगळ्याच प्रकारचं प्रेम असते. तर ह्या मूर्तीचं फायनली ही बनते मूर्ती. मागच्या वर्षी मातीच्या ह्याच्यात होती, यावर्षी साच्यामध्ये बाहेर काढला होता. हा येलो कलरचा आहे ना, पूर्ण साचा आहे त्याचा. म्हणजे वेगवेगळे सुट्टे भाग आहेत. आता हे जोडतील नंतर आणि ती पूर्ण मूर्ती आहे. म्हणजे पंख वरती गणपती ती मूर्ती आहे पूर्ण. आणि याचे बाकीचे कुठले तरी हा साईडचा इकडचा तिकडचा साचा असणार आहे, पाठीमागचा कुठला तर. आणि हा साचा आहे पूर्ण. पाठमोर आहे त्यामुळे आपल्याला कळणार नाही पाठीच्या भागाचा, त्यामुळं कळलं नंतर. ते मालक आहेत पाठीमागचे. एक फेरफटका मारून या तिथं आतमध्ये आलोच तर. कलर केलेल्या मोठ्या मूर्त्या आहेत, लहान मूर्त्या बनवत होते. मोठ्या मूर्त्या 3-4 मोठ्या मूर्त्या आहेत कलर केलेल्या, आणि या लहान मूर्त्या आहेत. बाकी तिकडे पेंट करताय सगळ्या मस्त छान. चला हा एक झाला विषय. आई डायरेक्ट उडी मारणार होतो. चला जाऊयात. आणि पाऊस पडायला चालू झाला आहे. सो आपल्याला अजून हे खालची झाली, पलीकडची ओळ जायचं आहे. मागच्या तिकडे पाठीमागे अजून 3-4 गणपती बघितले होते, ते गणपती बघायचे आहेत. मोठ्या शेडमध्ये जायचे तिथं. मागच्या वर्षी 1-4 गणपती होते, ते बघायचे आहेत. तिथे आहेत काय अजून बडोत्रेकर आर्ट्स, अजून कुठला आहे, बरेचसेच आर्ट्स होते. त्या बाजूचे आर्ट्स सगळे करायचे आहेत. अजून बरेचसेच राहिले, खूप आहे अजून, खूप फिरायचं. लास्ट टाईम आलेलो तेव्हा फक्त बॉडी झालेली होती, वरचं तोंड वगैरे लावायचं होतं. यावेळेस तोंड झालं आहे, पाय झाले आहेत, आता हात लावायचे आहेत अजून. आणि इथं नवीन मूर्ती घडवायचं समजा. मूर्ती घडवायला लागल्यात नवीन. म्हणजे आता ही मातीची मूर्ती आहे, चिनी मातीची मूर्ती. याचा साचा तयार करणार. साचा तयार झाला की साच्यामध्ये मग हे घालणार आणि मग तिथून मग मूर्ती तयार होणार. आता ट्रॅफिक जॅम झालं आहे आणि पाऊस यायला लागला. हा नवीन साचा तयार केला आहे. साचा आहे नवीन, साचा करायला लागला तयार. बापरे, आतमध्ये फायबर पेस्टिंग फायबर पेस्टिंग करून साचा तयार केला. हा पण साचा आहे, तो पण साचा आहे, तो पण साचा आहे. साच्यात मित्रांनो, मी आता त्याचा क्ले उचलला आहे. माती म्हणजे जास्ती एवढी फाईन माती आहे ना यामध्ये, म्हणजे जरासुद्धा हे लागत नाही आहे. काय म्हणायचं आपण, असं खरखरीतपणा नुसती म्हणजे मऊसूत माती आहे. वा ना, पाण्यामध्ये घालत जरा, पाऊस पडतोच आहे. वा ना, मऊसूत माती आहे, मऊ म्हणजे पूर्ण मऊ. खतरनाक कलर असल्यासारखं मऊसूत माती आहे. आता हे जे शेड आहे ना, तर ते ह्यांचाच असावं, ओवी आर्ट्स म्हणून. तर ह्यामध्ये पण मोठे मोठे मागच्या वर्षी गणपती आहेत. यावेळेस पण मोठे मोठे गणपती होणार आहेत तिथं तयार. आपण कशावरती उभारलेला गणपती आहे, ते पण मोठे मोठे गणपती आहेत सगळे, प्रचंड मोठे गणपती.
यांना म्हणा केवढं कठीण असतं. आता यांचं जे सिंहासन आहे, ते सिंहासन हे फायब्रिकेशनपासून बनवलं आहे. म्हणजे लोखंडाचे जे रॉड आहेत ते रॉड फॅब्रिकेट केले आहेत सगळीकडे. ते 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 सगळेच त्यावरती सिंहासन असते. हा पण मस्त गणपती, तो बाळूमामांच्या रूपातला आहे मोठा. म्हणजे जात साचा करायचं चालू आहे, साचा बनवत आहेत त्याचा. आता हे काय केलं त्यांनी, ही मातीची मूर्ती आहे ती. आता त्या मूर्तीच्या ह्याच्यावरती हे काय करणार काय बरं, ते वॅक्स टाईप ओतलं आहे काहीतरी, त्याच्यावरती रबर ओतणार. रबर काढला की मूर्तीत हे होणार. आता ह्याला सुकायला किती दिवस लागतील काय माहिती. खतरनाक. पाठीमागून मूर्ती तिकडे करायच्या चालू आहेत. अरे यार रस्ता आहे का, मिळणार का रस्ता? मिळेल मिळेल. बाप्पा चालले दुसऱ्या गावी, तिथे पेंट व्हायसाठी चालले बाप्पा. असं म्हणू शकतो की दुसऱ्या गावी बाप्पा तयार व्हायसाठी चाललेत. यस ब्रो, वी आर ऑन टाईम. पाठीमाग मयूर आर्ट्स उघडायला लागले. तोपर्यंत आपण इथं उघडलंच, तोपर्यंत आपण त्रिमूर्ती आर्ट्स म्हणून एक फेरफटका मारून काही जातील परत काय म्हणतात. असू दे, त्रिमूर्ती आर्ट्समध्ये जाऊन. आणि इथे मोठे गणपती. अयो, आपल्याला हे काढायला पाहिजे, चप्पल काढायला लागते इथे. आणि सगळं प्लॅस्टर ऑफ पॅरिस आपल्या पायाला चिटकणार आहे. नाही घालून जाऊया, तिथं घातलेलंच आहे त्यांनी. झालं. हे एक मोठी मूर्ती आहे कलर केलेली, मागच्या वर्षीच आहे. पण ह्या सगळ्या मूर्त्या बघा. हा हा हा, थोड्या दिवसात. अरे ह्यानी ग्राइंडरने ठसाळलेल्या तरी मूर्त्या. बापरे, हे एक्स्ट्राचं आलेलं ते जाळा लागलेत. वरती चेक करून येऊया. वरती पण मूर्ती असतात तिथे. नाही अजून पेंटलेस मूर्ती सगळ्या. या मूर्ती इथंच बनतात, इथनं लिफ्टनं खाली जातात. खतरनाक. काय ताजोब आहेत आतमध्ये. काटा लागलेत. हा मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहेत, फक्त पेंट टचअप पण झालं आहे यांचं. तर दिसू शकतो तुम्हाला टचअप वगैरे केलेलं. टचअप पण झालं आहे, फक्त बघा हे असं टचअप असतं, हे दिसतं काय, हे टचअप आहे. टचअप पण करून झालं आहे, सगळं झालं. काय म्हणते काका? आणि मयूर आर्ट्समध्ये आहोत आपण. आणि हे बघा, कुठं सुद्धा मूर्त्या कलर केल्या मिळत नाहीत, पण इथं मिळत आहेत रेअरली. म्हणजे एका ठिकाणी 1 2 3 4 5 6 मूर्त्या कलर आहेत. 6 मूर्त्या एका ठिकाणी आपल्याला कुठं बघायला मिळालं नाही. तर मूर्त्या कलर केलेल्या, मूर्त्या सोडा मूर्त्याच बघायला मिळणार झाल्यात पहिली गोष्ट. आता त्रिमूर्ती आठवण्यात ॲटलीस्ट मूर्त्या बघायला मिळाल्या. आणि इथं कलर केल्या मूर्त्या डायरेक्ट. कसल्या सूर्यकांत मूर्त्या बघा ना, मस्त आहेत मूर्ती. पण मूर्त्या करायचं काम चालू आहे. चला झालं, त्रिमूर्ती आर्ट झालं, मयूर आर्ट झालं. आणि कुठलं आता एक लास्ट समोरचं जे आपण आत येता येता प्रत्येक वेळेस म्हणतोय थांबायचं, पण आपण बाहेर जाता आता थांबतोय. इथे एक असतात आतमध्ये मूर्ती, पण इथे अजून सध्या तर काही चालू नाही आहे. परत बऱ्याचशा म्हणजे छोट्या छोट्या मूर्त्या तर आहेतच सगळीकडे. छोट्या मूर्त्या सगळीकडे चालू आहेत, सगळीकडे चालू आहेत. थांबायचं आपल्याला त्या शेडमध्ये समोर. तर बघा कशा मोठ्या मूर्त्या आहेत. ते कलर केलेलं आहे मस्त, बघ ती कलर केलेली शेडमध्ये. ही मूर्ती हा हा, ती एक मस्त मूर्ती.
इथेच आपल्याला दरवेळेस अशा रांगा बघायला मिळतात मूर्त्यांच्या. मोठमोठ्या मूर्त्या एकदम सलग असतात. एका ओळीमध्ये 7-8 मूर्त्या, दुसऱ्या ओळीमध्ये 7-8 मूर्त्या अशा असतात तिथे. आणि मोठे असतात जवळपास, म्हणजे 18-19 फुटाच्या असतात सगळ्या. ही पण बघा ना कसली मोठी मूर्ती. त्याला ढोल्या गणपती म्हणायचं. आणि ॲक्च्युली ढोल्या गणपती आहे, माहीत असेल नसेल तुम्हाला. आपल्या साताऱ्यामध्ये ना वाई म्हणून गाव आहे ना, त्या वाईमध्ये ढोल्या गणपती नावाचं गणपती आहे. आणि त्याचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे खूप जास्त. आणि ऑलमोस्ट त्याच मंदिराच्या तिथे शिव मंदिर आहे. आणि जे तुम्ही ह्याचं बघताय काय बरं, शूटिंग बघतात आपलं गंगाजलचं शूटिंग म्हणा, किंवा आत्ता रिसेंट छावा मूवीचं म्हणा, ते त्याच मंदिराच्या आवारामध्ये होतात. सो असा हे होता आणि पुढे येणार आहे बापट कॅम्पचे व्हिडिओ. आजचा तर हा इथेच थांबवतोय आपण व्हिडिओ. खूप तुम्हाला आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू, बाय बाय, टेक केअर, साइन यू, बाय बाय. चांगलं वाटतं व्हिडिओ करायला, म्हणजे ॲटलिस्ट एवढं म्हणजे लोक इज्जत वगैरे भारी वाटतं. चला बाय.